मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के.वाय.सी ही चालू झालेली आहे. शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे. तर आपण बघूया. महाराष्ट्र शासन जी.आर. आलेला आहे. हा जी.आर. आपण संपूर्ण बघूया. शासन परिपत्रक क्रमांक, नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला, मादा कामा रोड, दिनांक 18 सप्टेंबर रोजी हा आलेला जी.आर. आहे. आपण पाहू शकता. संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. 1. महिला व बाल विकास शासन निर्णय. हे नाही महत्त्वाचं. प्रस्तावना आपण बघूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील सर्व निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर ह्या निर्णयाबाबत आपण जाणून घेऊया. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-के.वाय.सी करायची आहे. म्हणजे आता दरवर्षी जून महिन्यामध्ये ही ई-के.वाय.सी आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. तर यासाठी लागणारी कागदपत्र काय काय आहे, कुठे फॉर्म भरायचा, कसे भरायचा आहे, आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शासन परिपत्रक या ठिकाणी आपण पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के.वाय.सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हे इथं बघू शकता आपण. लाडकी बहिणीची वेबसाईट आपल्याला दिसत आहे. लाडकी बहीण महाराष्ट्र.in या वेबसाईटवर आपल्याला जाऊन ई-के.वाय.सी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण या पोर्टलवर जाऊन ई-के.वाय.सी ही करू शकतो. हा पूर्ण जी.आर. मी तुम्हाला दाखवत आहे. आणि याचप्रमाणे खाली देखील आपल्याला ई-के.वाय.सी कशी करायची याची पण माहिती